बर का, सगळ्यांच्या चरणांचं दर्शन घ्यावं इतपत आपण महात्म्य आहात, सन्माननीय आहात. तुम्ही काय समजत असाल आम्हाला माहित नाही, पण आमची समज मात्र तुमच्याबद्दल अशीच आहे. विठाला सगळं माहित. किती काल्याची कीर्तन झाली असतील, किती काला ऐकला असेल माझ्या सकट, पण काला झाला की नाही माझ्यासाठी मला मात्र प्रश्नचिन्ह आहे. तुमचा झाला असेल तर आनंद आहे. विठाला सप्त्यातले सगळे उपक्रम काल्याकडे घेऊन येतात. काल्याच्या ठिकाणी इतिवृत्ती होते ती. काकडा असेल, अखंड विना नामस्मरण असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, पारायण असेल, नामपर कीर्तन असेल, द्वैतपर असेल, अद्वैतपर असेल, सगुणपर असेल, निर्गुणपर असेल, मागणीपर असेल, संतपर असेल, विषयपर असेल, विनोदपर असेल. विठाला विनोदपर असेल, कथापर असेल. सगळी प्रकरणं काल्याच्या ठिकाणी येऊन थांबतात. सगळे उपक्रम कशासाठी आहेत? सगळे उपक्रम सगळ्या उपक्रमासाठी आहेत का? एक मुख्य उपक्रमासाठी आहे. मुख्य आणि तो शेवटी ठेवलेला आहे काला. तर सगळं करून ये, सगळं कर. हरी काकडा होऊ दे, हरिपाठ होऊ दे, प्रवचन ऐक, कीर्तन ऐक, सगळं कर, सतत कर, वर्षानुवर्ष कर. सप्त्यापुरतं तर आहेच, पण वर्षभर, वर्षानुवर्ष, जन्म कर, पण काला होऊ दे तुझा. बैसू जेऊ एके ठाई. विठाला प्रश्न आहे बर का, आणि तुमच्या सहाय्याने, तुमच्या उत्तराने हा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. 2 प्रश्न आहेत, बाकी प्रश्न सुटतील, पण 2 प्रश्न आहेत. ते शिंक दिसतंय. कृष्ण जन्माला आणि कृष्ण जन्माच्या निमित्ताने काल्याची प्रक्रिया, काल्यामध्ये कृष्णाचा जन्म. कृष्णाचा, भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्याशिवाय, पुढे सांगू, देवाचं विशेषत्वाने हृदयात प्रगटीकरण झाल्याशिवाय कृष्ण जन्म त्या युगातला द्वापार 5000 वर्ष जास्त झाली, 5000 वर्षापूर्वी, आणि त्याचा साजरा, त्याचा सोहळा आज रोज नित्य नियमाने कुठे नाही कुठे चालू असतो. त्याला कृष्ण जयंतीच पाहिजे असं काही नाही. काली काय दररोज काला आहे कुठे ना कुठे.